थंडीनं माघार घेतली अन उन्हाळ्यानं मान वर काढली की सूर्यदेव दारी यायच्या आत आमच्या घरी सडा रांगोळी झोकात झालीच पाहिजे, असा आमच्या सदाफुली काशी मावशीचा तगादा असायचा. त्यामुळं भल्या पहाटेचं कोंबडं आरवलं आणि बायकांनी माझघरातल्या जात्यावर बसत ओव्यांचा भडीमार उडवला की तोंडावरचं पांघरून काढीत आमचं ध्यान लगबगीनं उठायचं. अंगणात जाऊन रांजणातलं पाणी चंबूझारीनं काढीत हात पायान तोंड धुवून मोकळं व्हायचं. तांबडं फुटलं की हळूच गोठ्यातला खराटा आणून भरारा अंगण लोटीत आणि हिरव्या ताज्या शेणाचा सडा घालीत तऱ्हेतऱ्हेची रांगोळी काढून मोकळं व्हायचं. त्यातून गुढीपाडवा आला आणि काशी मावशीची तब्येत ठीक असली की घरात हौसे मौजेला उधाण येऊन घरात खाण्यापिण्याची चंगळ उडून जायची. काशी मावशीला देवादिकांचा दांडगा सोस, त्यामुळं दंड बाह्या दुखस्तवर तिला गंध उगाळून दिलं म्हणजे ती आमच्यावर प्रसन्न होऊन म्हणायची, चंदनाची उटी लावीन माझ्या सुनीला. त्या सरशी चटकीने उठून तिच्या कुशीत शिरत आम्ही पण तिला विचारायचे, चैत्र गौरीचं म्हणतेस काय तेव्हा उटीची भाषा ग? होय ग होय, चैत्र गौरी येऊ दे, तिच्यापेक्षा तुमचा डामडौल करीन मी. चांगली करा सडा रांगोळी, हळद कुंकवाच्या हातव्याची पायघडी घाला, चित्रगौरी झोकात येऊ दे. राजी खुशीनं काशी मावशीची मान हल्ली आणि गालावर खळी पाडत तिचं नाजूक हसू दिसलं की आमच्यासारखे श्रीमंत आम्हीच व्हायचे. कारण गौर केव्हा काही येईना, तिच्या अगोदर जरी काडीच्या चिरड्या ती आम्हाला आणायची ना, नव्या कोऱ्या. म्हणताना सांदी कोपऱ्यात फडक्यात गुंडाळून ठेवलेल्या लाकडाच्या शिवगौरींना तिच्या नकळत आम्ही अभ्यंग स्नान घालून केव्हाच मोकळे व्हायचे. ह्या शिवगौरींना भरजरी वस्त्र घालावीत, शेलक्या अलंकारांनी नटवावं, आणि त्यांची पूजा बांधावी असली तिला फार हौस ना. म्हणून तर काशी मावशीच्या हाताखाली अशा वेळी पडलेलं काम उचलीत आरवलं मिरवलं की ती कौतिकानं म्हणायची, तुम्ही पण रमा उमा व्हाल, देवी पार्वतीचं रूप लेणाऱ्या व्हाल, देव तुमचं कल्याण करील. आम्हाला भुलून जायला तेवढं पुरेसं व्हायचं. त्यामुळं भल्या पहाटेला उठून तिनं आंघोळ पांघोळ उरकली की आम्ही तिचा कित्ता गिरवलाच असं व्हायचं. म्हणताना तिचं पोट जसं आमच्या एकीच्या खुशालीनंच गच्च भरायचं. आमच्या ओसरीवर एक देव्हारा असायचा. त्या देव्हाऱ्याला रंगविंग देऊन ठेवलेला असे. तिथं रेशीम बैठकीवर केशर चंदनाच्या शिडकाव्यानं आणि पाना फुलांनी शिणगारलेल्या गौरीला मांडलं जाई. नव्या कोऱ्या वस्त्रालंकारांनी त्यांना सजवलं जाई. त्यांच्या पूजेच्या वेळी घावन घाटल्याच्या नैवेद्याबरोबरच दूध साखरेचा आणि एखाद्या चविष्ट फळाचाही नैवेद्य दाखवला जाईल. त्यातलं मग बरंचसं आमच्या हातावर येत असल्यामुळं आम्ही मोठ्या ऐटीनं देवीला नमस्कार करीत असू. मोठ्या बायकांच्या प्रमाणेच आम्हाला पण देवीचा आशीर्वाद मिळून आमचंही भलं होऊ दे या कल्पनेनं अंगणातल्या रांगोळ्या झोकात काढीत असू. या त्यातल्या त्यात चैत्रांगण नावाची रांगोळी काढताना आपण देखील या काशी मावशीप्रमाणे व्रतधारी आहोत अशी आयटी मिरवीत उगाचच आम्ही इकडून तिकडं करत असू. या रांगोळीत समाविष्ट झालेल्या चंद्र, सूर्य, शंख, चक्र, गोपद्म, पंखा, मासा, तुळशी वृंदावन, जलानं भरलेला घट, दवणा, कासव, 5 भावल्या, रथ अगर पाळणा, राधाकृष्ण किंवा शिवगौरी, स्वस्तिक, त्रिफळ, हत्ती इत्यादींच्या चित्राकृतींना रेखताना धांदल उडून जायची. एका रांगोळीत सारं जिथल्या तिथं आणि रेखीव आलंच पाहिजे असा काशी मावशीचा तगादा असायचा ना. कारण हे सारं काढताना आपल्या आयुष्यातील धार्मिक आचार विचार आपण सांभाळतो असं तिचं म्हणणं असायचं. त्यामुळं चापून चोपून तयार केलेल्या चौकोनावर सारवण सुरवण करीत रेखाटलेली ही रांगोळी बघायला आमच्या घरी पुष्कळांचं येणं जाणं व्हायचं. त्यातून हळदी कुंकवाच्या वेळी येत्या जातेल्या लेकीबाळीच्या आणि सासू सुनांच्या वर्दळीनं आमच्या अंगणातल्या रांगोळीची वाहवा केलीच पाहिजे असं काशी मावशी आवर्जून पाहायची. कधीकधी स्वतः पण लक्ष घालून काढल्या चित्रावरून हात फिरवायची. एवढंच नाही तर त्या दिवशीचं आमचं नटणं मुरडणं आणि वेणीफणी स्वतः नीटनेटकी करून सोडायची. हळदी कुंकवाच्या दिवशी भल्या पहाटेला उठून तोंडाला दूध आणि हळद माखीत शिकेकाईनं न्हाणं व्हायचं.
सर्वांचे केस पुसल्यावर ते धूप घालून धुपवले जात. त्यामुळं आवळा माका यांच्या मिश्रणानं घरीच तयार केलेल्या तेलात वाळा गव्हाल्याचा कचरा मिसळल्या कारणानं केसांना तर सुगंध येई, चेहऱ्यावर तजेला दिसे. आम्हा लहान लहान पोरींच्या केसांची बुरकुलं तोंडावर येऊ नयेत म्हणून काशीमावशी आमच्या मिऱ्या वेण्या घालायची. त्यामुळं सगळ्या कपाळभर दोन्ही बाजूनी बिंदी घालावी असा थाट येई. झालंच तर पाठीवरच्या 5 पेडी वेणीवर प्रत्येक पेडा गणिक सुंदर नक्षीची सोन्याची फुलं गुंफली जायची आणि वेणीच्या टोकाला खुळखुळतेल्या सोन्याच्या टोपणांचे गोंडे बांधले जायचे. माथ्यावर राखाडी केवडा आणि मिऱ्या वेणीवर चंद्रफुलं बसवली जायची. तशी सुंदर काशिद्याच्या धारवाडी चोळी परकरातल्या आम्ही पोरी चुटूचुटू हलायच्या. आमच्या गळ्यातल्या दुडी, एक दाण्या आणि चंद्रहार हळदी कुंकू देताना आम्ही वाकलो की पाहणाऱ्यांच्या नजरेत भरायचे. बिंदल्या बिलवराचे आमचे हात आणि पैंजण वाळ्यांचे पाय झोकात छुमछुमायचे. मजा वाटायची. एखादी नवरी मुलगी हळदी कुंकवाला आली म्हणजे तिच्या अंगावर गोठ पाटल्या, तोडे बिलवर, टिका ठुशी, सरी सास, नथ बुगड्या, वेल भोकरं, बिंदी बिजवरा, वाकी बाजूबंद, कंबरपट्टा, तन्मनी लफ्फा, पुतळ्या, साखळ्या, तोरड्या असलं काय काय नीटनेटकं अंगावर आहे की नाही हे आवर्जून पाहिलं जायचं. शिवाय हिरे माणिक आणि पाचू जडवलेली नथ तिनं घातली की नाही याची पण विचारपूस व्हायची. त्यामुळं शालू, पैठण्या अन जरीकाठी इरकली लुगडी नेसून आलेल्या बायकांना हळदी कुंकू देऊन, अर्गजा अत्तर लावून, फूल गजरा देऊन, वाटली डाळ आणि पन्ह देऊन ओल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरताना आमच्या घरातल्या सगळ्यांचीच तारांबळ उडून जायची. त्या धांदलीत आपण त्या दिवशी घरी जेवायला वाढायला अशी बोलावणी कोणाकोणाला केली होती. हळदी कुंकवाला कोणाकोणाला निमंत्रण दिलं होतं. शिवाय दारातली रांगोळी बघून कोण कोण सवाशिण्या आल्या होत्या त्यातला नेमका पत्ताच लागायचा नाही. अशावेळी भांबावल्यागत कोणी दिसलंच तर मुदन अग्र फुलांचा खोपा घातलेली एखादी हसून म्हणायची, चालायचंच हो, देवीची पूजा बांधायला आली आहे, येऊ दे, सौभाग्याचं वाण द्यावं घ्यावं, आपलं अन त्याचंही भलं होतं, घरात समाधान नांदतं, जिकडं तिकडं मांगल्य नांदतं. अशा गर्दीच्या दाटीवाटीनं तर चैत्रांगणाला शोभा येते. गोष्ट खरी होती. काशीमावशीच्या हौस मौजेला अशावेळी उधाण यायचं. नात्या गोत्यातल्या, ओळखी पाळखीतल्या, इष्टमैत्रीतल्या बायका लेकीसुना घरी आल्या गेल्या या कल्पनेनं तिला अस्मान ठेंगणं व्हायचं. एकमेकीत होणाऱ्या बसण्या बोलण्यानं आणि विचारपुशीनं घरातल्या समाधानाला बरकत यायची. जुन्या परिचयाला उजाळा दिला जायचा. ध्यानीमनी घोळतेलं अगत्य वाढीला लागायचं. कोण कसं त्यातला अंदाज घेतला जायचा. त्या कारणानं चैत्रांगणात होतेली ही धावपळ क्षीणभाग विसरून जायची. एखाद्या लग्नकार्यासारखा डामडौल यावेळी उभा राहत असल्यानं आमच्यासारख्या खऱ्या श्रीमंत आम्हीच असाच भास व्हायचा. त्यातून गौरीप्रमाणेच आमच्या हातावर चंदनाची उटी लावीत तिच्यावर शिंपली फिरवून नक्षी काढलेला चमचमणारा आमचा हात खालीवर न्याहाळताना आणि माक्याचं काजळ लावून थंडाई उभी करीत आमच्या नेत्रकडांना शोभा आणलेली पाहताना जर कुणी तुमची काशीमावशी लई लाडाकोडाची असं म्हटलं की आम्हाला आमचं पण भान उरू नये अशातली गत होऊन जायची. त्यामुळं काशीमावशीच्या भोवतीभोवतीनं फिरताना आणि हाताखाली वावरताना आपल्याला खंडीभर गणगोत आहे या कल्पनेनं गौरींना दंडवत घालतेवेळी काशीमावशी सकट आपलंही उदंड होईल या विचारानं आमचे पाय तर जमिनीला ठरायचेच नाहीत. शिवाय अक्कल ही अशी भारावून जायची की काय आणि कसं सांगावं. छे, त्यातलं कोणतं एक नक्की सांगायला कोणत्या शब्दांची मनधरणी करावी आम्ही. अहो जमणारच नाही तर विचारा कोणाला पण हवं तर.